नितेश राणेंकडून आदित्य ठाकरे यांच्या आवाजाची नक्कल करण्यात आली होती। राणेंना पाहून आदित्य ठाकरे देखील कचरा शी असं म्हणाले। अधिवेशनाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे आणि राणे बंधूंमध्ये चांगलीच टशन दिसली। अधिवेशनाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे आणि राणे बंधू यांच्यामध्ये टशन सुरू आहे। विधान भवनातल्या पोडियमवर आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले, पण त्याआधी नितेश राणे पत्रकारांशी संवाद साधत होते। नितेश राणेंना पाहून आदित्य ठाकरे काहीसे माघारी फिरले। त्यानंतर काय झालं असं भास्कर जाधवांनी आदित्य ठाकरे यांना विचारलं। त्यावर थोडा वेळ थांबू, कचरा साफ करायचं सुरू आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। शी असं म्हणत आदित्य ठाकरे माघारी परतले। काही दिवसांपूर्वी विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आमने सामने आले होते। त्यावेळी आदित्य ठाकरेंना पाहून नितेश राणेंनी त्यांच्या आवाजाची नक्कल केली होती। तर विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यामध्ये सुद्धा चांगलीच खडाजंगी झाली होती। संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियान गँग असा उल्लेख केला होता। काय करतात, कोणासाठी वापरताय शब्द? त्यावर हिम्मत असेल तर नाव घेऊन बोला असं चॅलेंज निलेश राणे यांनी दिलं होतं। बोलून दाखवा हे शब्द कोणासाठी होते। मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे। त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियान गँग, ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे। त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियान गँगने, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात, तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं, चल जी है वी तो क्या मैं तेरी नहीं, आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत। आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे ना असे शब्द। कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? कोणासाठी शब्द होते? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते। रुलिंग मधून शब्द या तर काढून टाकावं, या तर त्यांनी स्पष्ट करावं। हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये, बघूया हिम्मत।